पावसाळ्यात आणि सुट्टीच्या दिवशी सिंहगडावर होणारी पर्यटकांची प्रचंड गर्दी आणि वाहतूक कोंडी रोखण्यासाठी आता प्रवेश क्षमतेनुसार नियमन करण्याची तयारी सुरू झाली आहे। सिंहगडाची वैज्ञानिक पद्धतीने कॅरिंग कॅपॅसिटी ही तपासली जाणार आहे आणि भविष्यात नोंदणी केल्यानंतरच पर्यटकांना गडावर प्रवेश मिळण्याची शक्यता आहे। निखिल करंदीकर आमचे प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला तपशील देत आहेत। निखिल, मला वाटतं मागच्या आठवड्यात जी सिंहगडावरती राडे झालेले होते, दगडफेक झालेली होती, त्यानंतर प्रशासनाने हा निर्णय घेतला असं म्हणायचं? नम्रता, सिंहगड किल्ला हा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या किंवा नैसर्गिक दृष्ट्या महत्वाचा किल्ला आहे पुण्यामधला। पावसाळ्यामध्ये तसेच शनिवार रविवार शासकीय सुट्ट्या दिवशी मोठ्या प्रमाणात सिंहगड किल्ल्यावरती गर्दी होती। पर्यटकांची किल्ल्याला भेट देण्याची संख्या ही खूप मोठ्या प्रमाणात आहे। त्याच्यामुळे प्रशासनाने असा एक निर्णय घेतलाय की एक ऍप तयार करून ऍप वरती तुम्ही नोंदणी केल्यानंतरच तुम्हाला किल्ल्यावरती जायला परमिशन मिळणार आहे। पण हे ऍप अजून कार्यान्वित झालेलं नाही, तर ते ऍप अजून काय आपण म्हणतो लाईन मध्ये आहे। पण ते थोड्या दिवसात चालू होऊन त्या ऍप वरती नोंदणी केल्यानंतरच त्या पर्यटकांना किल्ल्यावरती जायला परमिशन मिळणार आहे। नम्रता, निखिल, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।